युद्धजन्य परिस्थिती या संपूर्ण जगामध्ये आहे. म्हणून युद्ध नाही, आपल्याला बुद्ध पाहिजे आहे. जे बुद्ध वन साकारत आहे रामगिरीला, तिथे महाकाय अति भव्य अशी गौतम बुद्धाची मूर्ती त्या निमित्ताने आपण स्थापन करतोय. त्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून 2 कोटी रुपये त्या निमित्ताने दिलाय. असं भव्य दिव्य काम करण्याचे आम्ही प्रयत्न करतोय. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. मित्रांनो, ईटी न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, नुकतेच देशभरासह नागपुरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन बिना बुद्धविहार येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात बौद्ध विहाराच्या विकासाकरिता काय घोषणा केली ते आता आपण बघूया. तोपर्यंत ईटी न्यूज नेटवर्कला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. आता बातमी बघूया सविस्तर. क दर्जा प्राप्त नवीन बिना बौद्ध विहाराचा सर्वांगीण विकास करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचा संकल्प. खापरखेडा स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त नवीन बिना बौद्ध विहारात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर आशिष रणजित देशमुख, आमदार सावनेर, कडमेश्वर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवून करण्यात आली. सकाळी वनदेव लांजेवार व सुरेश गजबे यांच्या नेतृत्वात जयभीम रॅली काढण्यात आली. सतीश मेश्राम व दीप्ती मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी मिरवणुकीच्या उद्घाटनीय कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध यांच्या छायाचित्राला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाईंच्या पूर्ण पुतळ्यांना डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते माल्यार्पण व बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा नवीन बिना अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र सावजी तागडे यांनी क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त नवीन बिना बौद्ध विहाराच्या विकास कार्यात येणाऱ्या अडचणींची तसेच भानेगाव टी पॉईंटला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या मागणीची माहिती आमदार देशमुख यांना दिली. यावेळी मिरवणुकीत सहभागी विशाल जनसमुदायाला संबोधित करताना आमदार डॉक्टर आशिष रणजितबाबू देशमुख यांनी नवीन बिना बौद्ध विहाराचा सर्वांगीण विकास करण्याची कटिबद्धता जाहीर करताना भानेगाव टी पॉईंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी ग्रामपंचायतला प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आणि प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून नाव देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती दिली. याप्रसंगी भाजपाचे राजीव पोद्दार, रमेश जैन, श्यामराव सरोदे, चंद्रशेखर लांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र चिखले, खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश रुमकर, भानेगावचे उपसरपंच सोनू बोरकर, सदस्या पुष्पा जालंधर, दर्शना बोरकर, सोनाली बागडे, भूषण गौरकर, कमलेश भास्कर, धीरज नागरकर, विजय गौरकर, अनेश चौरे, अमोल कळंबे, सचिन नागरकर, योगेश जालंधर, मुकेश नायडू, जितेश देशभरतार, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष अनिल लांजेवार, सचिव मुकेश बागडे, कोषाध्यक्ष रवींद्र ढोके, दत्तगुरु तागडे, आनंद वासनिक, पृथ्वीराज गोलाईत, बंडू डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक भारतीय बौद्ध महासभा, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक संघाच्या कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.